नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय कोचिंग बाय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अत्यंत महत्त्वाचा असा एक टॉपिक ज्याचं नाव आहे वर्नियर कॅलिपर. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आयटीआय फील्डमध्ये काम करता, मेकॅनिकलमध्ये प्रोडक्शन बनवत असताना त्याला काही ना काहीतरी मापं वगैरे असतात. मग त्या मापामध्ये आपल्याला चेक करण्यासाठी काही ना काहीतरी साधनं वगैरे आपल्याला लागत असतात. असं नाही की वर्नियर कॅलिपर एकच साधन आहे, खूप सारे साधन या ठिकाणी आपल्याला भेटतात. पण अत्यंत महत्त्वाचं जे की बेसिक जर आपण याचं बघितलं तर हा वर्नियर कॅलिपर पासून चालू होतं. आता सध्याच्या काळामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनुसार वर्नियर कॅलिपरचे वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. पण सुरुवात ज्यावेळेस आपण आयटीआय मध्ये काम करतो, वर्कशॉप लेवलला काम करतो, तर त्या वर्कशॉप लेवलला काम करत असताना आपल्याला बेसिक गोष्टी येणं खूप महत्त्वाच्या असतात. मग चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्याला बघायचं आहे आपल्याला वर्नियर कॅलिपर. या वर्नियर कॅलिपर विषयी आज आपल्याला डिटेल्स मध्ये काय करायचं जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. तर पहा मित्रांनो, काय केलेलं आहे माहिती आहे का, जेवढे काय इन्स्ट्रुमेंट तयार झालेले त्या तयार करत असताना कुठल्या ना कुठल्या शास्त्रज्ञांनी थोडंसं एक वेगळं डोकं लावलेलं आहे. जसं न्यूटननं काय केलं माहिती आहे का, वरची वस्तू खाली पडली म्हणजे वरचा एखादा फळ खाली पडलं, मग त्यांनी त्याचा शोध लावला. म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञ काय ना काहीतरी काय केलं माहिती आहे का, त्याच्या डीपमध्ये गेल्याच्या नंतर त्या वस्तूचा शोध लावला. त्याच पद्धतीनं हा जो काय आपला वर्नियर कॅलिपर आहे, या वर्नियर कॅलिपरचा शोध जवळपास 1630 मध्ये पेरी वर्नियर या शास्त्रज्ञाने लावला. शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा आणि इसवी सन लक्षात ठेवा. इसवी सन आहे 1630 मध्ये आणि शास्त्रज्ञाचं नाव आहे पेरी वर्नियर. या शास्त्रज्ञाने या वर्नियर कॅलिपरचा शोध लावला. मग आता नाव त्यांचं बघा, पेरी वर्नियर. मग याच्यापैकी वर्नियर या ठिकाणी घेतलेली आहे, हाच वर्नियर या ठिकाणी तुम्हाला दिसतो. या ठिकाणचा जो दिसला तुम्हाला वर्नियर, मग तोच वर्नियर आहे. त्याच्या पुढे काय लागलेलं आहे, फक्त कॅलिपर लागलेलं आहे. यांच्या नावावरूनच या वस्तूचं काय केलं, त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं. त्यांचं नाव होतं पेरी वर्नियर. या शास्त्रज्ञांनी जवळपास 1630 मध्ये या वस्तूचा शोध लावला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण त्याच्यामध्ये मग आता हे वर्नियर कॅलिपर जर बघितलं तर आपण ज्यावेळेस माप घेत असताना वेगवेगळे साधने आहेत. काही ढोबळमानाने वस्तू चेक करतात, काही तर ॲक्युरेसी मध्ये चेक करतात. म्हणजे माप ज्यावेळेस बघतो आपण, मापचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष वेगळे मध्ये बघितलं आपण तर याच्यामध्ये सुरुवातीला बघा, तर हा जो काय आपला वर्नियर कॅलिपर आहे तो कसा आहे, सूक्ष्म मापी साधन आहे. म्हणजे तो कसा आहे ते तुम्हाला सांगतो पुढं. मग कसा आहे, सूक्ष्म मापी. त्याच्यानंतर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. मेजरिंग म्हणजे काय, तपासणार. कसं साधन आहे, तो चेक करतो. काही ना एखादी गोष्टी काय करतो, तो चेक करतो. मग तो कोणता मेजरिंग इन्स्ट्रुमेंट झाला. त्याच्यानंतर याच्या सहाय्याने जर याला बघितलं तर या वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपण ॲक्युरेसी जर बघितलं तर ती आहे 0.02 mm. म्हणजे जवळपास 20 मायक्रॉनच्या याच्यामध्ये काय करतो, हा मिलीमीटर मध्ये काम करतो. आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये जर बघितलं तर 0.001 इंच एवढ्या ॲक्युरेसी मध्ये काय करतो, एवढ्या अचूकतेने काय करतो हा वर्नियर कॅलिपर काम करतो. आता ज्यावेळेस माप बघतो आपण, मापाच्या वेगवेगळे जर माप जर बघितलं तर आपण या मापामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रत्यक्ष माप घेणारे साधने असतात, काही अप्रत्यक्ष माप घेणारे साधने असतात. त्याच पैकी हा जो काही साधन येतो तो कसा येतो, प्रत्यक्ष मापी साधन आहे. दोन प्रकार आहेत जे माप चेक करतात, त्यापैकी काय कोणता आहे, अप्रत्यक्ष मापी साधन आहे. याच्याच मध्ये दुसरा साधन कोणता आहे, तो अप्रत्यक्ष मापी. हे दोन प्रकार आहेत. याच्याविषयी एक डिटेल्स व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यात आलेले, आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहे. ते जर तुम्ही जर बघितलं नसेल तर ते तुम्ही बघू शकता. तर बघा, हा जो काय वर्नियर कॅलिपर आहे, लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की हा सूक्ष्म मापी साधन आहे. आणि महत्वाचा मुद्दा, तो प्रत्यक्ष मापीमध्ये येतो. आणि याचा लिस्ट काउंट 0.02 mm आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये 0.001 इंच एवढा या ठिकाणी येतो. आता याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायचे की हा एवढाच काय येतो, 0.02च काय येतो, ते सगळं आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर पाहायचं आहे. चला याच्या पुढे बघूया आपण. याच्यानंतर बघितलं की हा वर्नियर कॅलिपर जे आहे तो कोणत्या मटेरियल पासून बनलेले आहे, कोणत्या धातूपासून बनलेले आहे ते आता बघायचं आपल्याला. याचा धातू एक आहे निकेल क्रोमियम स्टील. हा जो काय वर्नियर कॅलिपर आहे तो कोणत्या धातूपासून बनलेला आहे, निकेल क्रोमियम स्टील. आता या स्टील पासूनच काय बनवलेलं असतं, निकेल क्रोमियम स्टील पासूनच काय बनवलं असतं, माइल्ड स्टील पासून का बनवलं नाही, वेगळ्या दुसऱ्या एका धातूपासून का बनवलं नाही. तर बघा, ज्यावेळेस आपण वर्नियर कॅलिपरला ज्यावेळेस पाहिल्याच्या नंतर बघा हा अशा पद्धतीचा दिसतो. हा वर्नियर कॅलिपर अशा पद्धतीचा दिसतो. तर यावेळेस बघा, तुम्ही याला जर बघितलं आपण तर याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या आखणीच्या खुणा असतात त्याच्यामध्ये. मग या खुणा आपल्याला सरळ आणि स्पष्ट दिसावं. काय दिसायला पाहिजे, सरळ आणि स्पष्ट दिसायला पाहिजे, म्हणून याच्यावर एक चकाकी दिलेली असते. मग ती चकाकी कशी असते, निकेल क्रोमियम स्टील पासून या धातूपासून दिलेली असते. मग या धातूमध्ये एक खासियत आहे की ज्यावेळेस
हा धातू ज्यावेळेस आपण वापरल्याच्या नंतर याच्यामध्ये एक चकाकी निर्माण येतं. याच्यावर जेवढे काही ग्रॅज्युएशन आखणी वगैरे केलेले असतात ते आपल्याला सहज डोळ्यांनी स्पष्ट दिसतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, या मटेरियलला शक्यतो करून गंज चढत नाही, म्हणजे काय होतं, गंज लागत नाही, म्हणून याला काय केलेलं असतं, या मटेरियल पासून बनलेलं असतं. लक्षात ठेवा, निकेल, क्रोमियम, स्टील. त्यानंतर जर बघितलं तर हा व्हर्नियर कॅलिपर वेगवेगळ्या साईजनुसार, असं आहे का आपण एकच काम करतो का, नाही, वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करतो. त्याच पद्धतीने हा जर का व्हर्नियर कॅलिपर आपण बघितला तर मॅट्रिक पद्धतीमध्ये, म्हणजेच काय, MM मध्ये 150 mm चा मिळतो, 200 mm चा, 300 mm चा, असं नाही का एवढाच मिळतो. कामानुसार, आवश्यकतेनुसार जसं अवेलेबल आहे त्या पद्धतीने याच्या पुढेही आपल्याला या ठिकाणी व्हर्नियर कॅलिपर भेटतं. त्याच पद्धतीने जर बघितलं आपण ब्रिटिश पद्धतीमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच एवढ्या मापामध्ये काय करतो हा व्हर्नियर कॅलिपर मार्केटमध्ये उपलब्ध असतो. त्याच्यानंतर बघूया आपण याचं प्रिन्सिपल म्हणजे काय, काम करण्याचं तत्व. हा कोणत्या गोष्टीवर काम करतं. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की शास्त्रज्ञ काय करतात, एखाद्या गोष्टीला डीप मध्ये जातात. म्हणजे काय केलं यांनी, ही गोष्ट या मार्गाने जर होत असेल तर या मार्गाने जर गेलं तर काय होतं, हेच त्यांनी बघितलेले. आता बघा, आता याचं प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल फंडामेंटल काय ते बघू आपण. बघा, व्हर्नियर कॅलिपर मध्ये 2 स्केल असतात, जसं की तुम्हाला याच्या पुढे मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणारच आहे. तर बघा, सुरुवातीला जर बघितलं तर आपण ही या एक ठिकाणची आखणी आहे, या ठिकाणी काही आखणी केलेली आहे आणि या ठिकाणी काही आखणी केलेली आहे. हे याला प्रत्येकाला डिटेल्स मध्ये पार्ट्स मध्ये ज्यावेळेस जाईल आपण त्यावेळेस बघू. बघा, इथे एक आखणी आहे आणि इथे एक आखणी, 2 आखणी आहे. त्याच्यापैकी काय म्हणलं, हा एक मेन स्केल म्हणलं तर मेन स्केल कोणती, ज्यावेळेस आपण हा वरची लेट पकडतो, हे जे बीम आहे याच्या संपूर्ण याला जर बघतो त्यावेळेस कोणती, याला काय म्हणतो आपण, मेन स्केल म्हणतो. आणि दुसरी स्केल कोणती आहे, या ठिकाणी व्हर्नियर स्केल, जे की पेरी व्हर्नियर या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. ही जे मेन स्केल ज्यावेळेस बघता तुम्ही, ती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी गेले तरी ही सेमच राहणार. कुठेही जा तुम्ही, हे सेमच राहणार, याच्यामध्ये काहीच बदल नसतं. मेन स्केल याला म्हणतात. पण व्हर्नियर स्केल जे म्हणतात याला, ही जी स्केल आहे तर ही तुम्हाला वेगवेगळी आढळून येते. आणि ह्या शास्त्रज्ञांनी काय केलं माहितीये का, याच्याच मध्ये बदल केला. मेन वस्तूला तर हात लावला नाही, ती जशीच्या तसंच आहे, पण त्यालाशी रिलेटेड दुसरी स्केल त्यामध्ये टाकली, त्याच्यामुळे हा कसा झाला, एक सूक्ष्ममापी साधन झाला. तर सुरुवातीला प्रिन्सिपल याचं बघूया आपण. प्रिन्सिपल काय आहे की हा ज्याच्यामध्ये जे मेन स्केल आहे आणि जी व्हर्नियर स्केल आहे, या 2 स्केल काय करतात माहिती आहे का, एकमेकावर सरकतात. जसे की या ठिकाणी बघा, ही मेन स्केल आहे आणि ही व्हर्नियर स्केल आहे, ही काय करतात, एकमेकावर स्लाइड करतात. म्हणजे स्लाइड करत असताना या दोघांमध्ये पडणाऱ्या फरकावर ज्यावेळेस हे लाईन एकमेकावर काय करतात, स्लाइड करत असताना या ठिकाणची आखणी आणि या ठिकाणची आखणी आहे, या 2 आखणीमध्ये काही ना काहीतरी फरक पडतो. मग त्या फरकावर काय करतो आपला व्हर्नियर कॅलिपर काम करतो. आता परीक्षेला प्रश्न विचारला जातो की व्हर्नियर कॅलिपरचं काय प्रिन्सिपल काय, मग त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याच्यावरची जी मेन स्केल आहे आणि व्हर्नियर स्केल आहे, हे 2 स्लाइड जे एकमेकावर स्लाइड करतात असताना याच्या आखणीमध्ये जे रेषा आहे त्या रेषेवर पडणाऱ्या फरकामध्ये काय करतो, हा काम करतो. एवढा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जर पुढे आपण या ठिकाणी जर बघितलं तर बघा, पार्ट्स ऑफ व्हर्नियर कॅलिपरचे काय करायचं, आपल्याला पार्ट्स बघायचे. तर बघा, सुरुवातीला अगोदर जर आता बघितलं आपण की या ठिकाणी जे दिसायची तुम्हाला ही वाली, याला म्हणतो आपण मेन स्केल. आता या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक कॅलिपर मध्ये खाली सुद्धा आखणी असते आणि वर सुद्धा आखणी असते. ज्या पद्धतीने आपण काम करतो, खालची जी आखणी दिसते तुम्हाला ती असते मॅट्रिक पद्धतीमधली आणि वरची जी आखणी असते ती असते ब्रिटिश पद्धतीमधली. या 2 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. मॅट्रिक्स पद्धत सुद्धा आहे आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये. आता या ठिकाणी फक्त डायग्राम मध्ये एकच तुम्हाला या ठिकाणी आखणी दिलेली आहे. तर याचे डिटेल्स जर भाग बघितला तर आपण या ठिकाणी बघू. तर सर्वात कोपऱ्याला जसे की हा भाग निघालाय, हा वाला जो भाग बाहेर निघालाय ना, तर या भागाला म्हणतो आपण डेप्थ भाग, हा वाला. आता याचं काय काम आहे, हे ज्यावेळेस एखाद्या भागाची खोली वगैरे मोजायची असते त्यावेळेस या भागाचा काय करतो आपण त्या ठिकाणी उपयोग करतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर ह्या ठिकाणी म्हणजे ही जी संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसायली याला म्हणतो आपण मेन बॉडी. या व्हर्नियर कॅलिपरची काही मेन बॉडी आहे. त्याच्यानंतर बघा, ही या मेन बॉडीवर जेवढ्या काही आखणी केलेली आहे त्याला काय म्हणतो आपण मेन स्केल. म्हणजे काय, या भागावर इथून या मेन बॉडीवर जेवढे काही आखणी केलेले आहेत या भागाला काय म्हणतो आपण मेन स्केल. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जर आलं तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी काय फाईन ऍडजस्टिंग स्क्रू आहे.
याला काय म्हणतो आपण? फाईन ऍडजस्टिंग स्क्रू. का फाईन ऍडजस्टिंग स्क्रू काय म्हणते का? ज्यावेळेस आपण याला हाताने मुवमेंट करतो ती कमी जास्त प्रमाणात होते. ज्यावेळेस एक स्लाइड लॉक केलं, हे लॉकिंग स्क्रू आहे, लॉक केल्याच्या नंतर ह्या भागाला म्हणजे या भागाला कमी सूक्ष्म प्रमाणामध्ये काय करतो आपण? हालचाल करतो, कमी प्रमाणामध्ये काय करतो? मुवमेंट करता येते, म्हणून याला काय म्हणलेले? फाईन ऍडजस्टिंग स्क्रू. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण या भागाला म्हणजेच काय? या व्हर्नियर स्केलचा जो काय व्हर्नियर स्केल दिसाली म्हणजे ही खालची, ही वरची नाही बरं का, ही खालची जी भाग दिसाली त्याला काय म्हणतो आपण? व्हर्नियर स्केल. मग या व्हर्नियर स्केलला जे एक थंब ग्रीप असतं म्हणजेच काय? याला पुढे किंवा मागे करण्यासाठी काय असतं? एक थंब ग्रीप असते. या कॅलिपरला पुढे किंवा आपण सहजतेने काय करतो? मागे करू शकतो. इथं आपला अंगठा वगैरे पकडून त्याला काय म्हणलेलं आहे? थंब ग्रीप. या थंब ग्रीपवर जेवढे काही या ठिकाणी आखणी दिसाली तुम्हाला याला म्हणतो आपण व्हर्नियर स्केल. आता येऊया याच्या मेन कडे. आता या ठिकाणी बघा जसं की डायग्राम मध्ये दिसतंय, या ठिकाणी जर बघितलं आपण तर खाली जेव्हा दिसतायत, खालीचे पण जेव्हा दिसतायत आणि वर पण जेव्हा दिसतायत, मग या वरचे जर जेव्हा आपण या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणचे जर जेव्हा आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हा एकच व्हर्नियर कॅलिपर वेगवेगळे काम करतो, म्हणजे 3 प्रकारचे काम चेक करतो, म्हणून याला बहुगुणी व्हर्नियर कॅलिपर सुद्धा असं म्हटलेलं आहे. कारण माहितीये काय? एखादा माप जर आपल्याला या ठिकाणी मोजायचं असेल तर वेगवेगळ्या वस्तू आणायची गरज नाही. एखाद्या समजून घ्या लांबीतलं माप मोजायचं असेल तर आउटसाइड जर माप मोजायचं असेल तर हात चेक करतो, इनसाइड हात व्हर्नियर कॅलिपर चेक करतो, आणि एखाद्या भागाची खोली जर माप चेक करायचं असेल तर ते हात व्हर्नियर कॅलिपरनं काम करतो. म्हणजेच काय? या प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या वस्तू आणायची आपल्याला गरज नाही, एकानंच आपण या ठिकाणी सर्व काम करू शकतो. पण हा वरचा जो दिसायला तुम्हाला हा भागाचा हा आहे मुव्हेबल. एक याच्यामध्ये जर बघितलं तर फिक्स आहे, म्हणजे आपला जो काही स्केल आहे, या बॉडी आहे, त्या बॉडीला काय एक स्केल आहे, आणि एक दुसरा जर बघितलं तर याच्यावर काय करतो? मुवमेंट करतो एकावर. आता या ठिकाणी बघा, या भागाला जर बघितलं तर तो फिक्स आहे. फिक्स कशावर आहे? या बॉडीला, मग याची मुवमेंट होत नाही. पण या भागाला जर आपण या ठिकाणी बघितलं तर या बॉडीवर काय करतो? हा मुवमेंट करतो, स्लाइड करतो त्या भागावर, म्हणजे या मेन स्केलवर काय करतो? तो स्लाइड करतो. मग या ठिकाणी जर बघितलं तर आपण हा भाग काय झाला? तो मुव्हेबल जॉब झाला. म्हणजे काय करतो? हा मुव्हेबल जॉब काय करतो? स्लाइड करतो, एकमेकावर काय करतो? तो स्लाइड करतो. मग आता हा जर झाला तर फिक्स इंटरनल जॉब, आणि हा काय झाला माहितीये का? मुव्हेबल इंटरनल जॉब. इंटरनल जॉब का म्हणतो माहितीये का? की या भागामुळे आपण काय करतो? एखाद्या भागाचं इंटरनल माप चेक करतो, आतील बाजू मोजतो, आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण या भागाला काय म्हणतो? आपण फिक्स्ड जॉब. कारण की हा कसा आहे? बॉडीला कसा फिक्स आहे. आणि हा जर बघितलं तर आपल्याला मुव्हेबल एक्सटर्नल जॉब. आता एक्सटर्नल काय म्हणलेलं आहे? की एखाद्या भागाचं बाहेरील माप या ठिकाणी चेक करता येईल. परत एकदा समजून घ्या, हा काय करतो? एखाद्या भागाचं आतील माप चेक करतो, आणि हा काय करतो? एखाद्या भागाचं बाहेरील माप चेक करतो. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 गोष्टी म्हणजे एकाच साधनाने काय केलं? एखाद्या गोष्टीचं आपण काय केलं? आतील माप चेक केलं. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा एक जॉब आहे. आता या ठिकाणचं जर जॉब आपल्याला जर मोजायचं असेल तर हा कोणते? बाहेरील माप आहे ना, हे बाहेरील माप आहे. आणि ह्या भागाचं जर माप मोजायचं असेल तर हा कसा आहे माहितीये का? आतील माप आहे. मग या भागावरचं ज्यावेळेस चेक करतो आपण या जॉबचा उपयोग करतो, कारण की तो आतील आहे, आणि या भागावरचं ज्यावेळेस माप चेक करायचं असतं त्यावेळेस काय करतो आपण? या बाहेरील म्हणजेच काय? आउटसाइड जो काय मुव्हेबल एक्सटर्नल जो आहे तो एक्सटर्नलचा उपयोग करतो. आणि त्याच्यानंतर एखाद्या भागाची जर आपल्याला इथून इथपर्यंत जर डेप्थ मोजायची असेल तर कशाचा उपयोग करणार आपण? या डेप्थ बारची. याच्यामध्ये बघा लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे. याचे जर भाग आता रिअली कॅलिपर जर बघितलं आपण तर अशा पद्धतीचे हा जर झाले तो फिक्स्ड जॉ आहे, आणि हे काय आहे? मिक्स म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? मुव्हेबल जॉ आहे. हे फिक्स्ड जॉ, मुव्हेबल जॉ. हे जर या ठिकाणी जर हे तुम्हाला अशा काडीसारखी दिसेल याला म्हणतो आपण डेप्थ बार. या डेप्थ बारवर जर बघितलं तर या ठिकाणी याची मेन बॉडी आहे, या व्हर्नियर कॅलिपरची मेन बॉडी. या मेन बॉडीवर जेवढी काही आखणी दिसते तुम्हाला ती आखणी असते मेन स्केलची. मग ते मेन स्केल ब्रिटिश पद्धतीमधली असो किंवा मॅट्रिक पद्धतीमध्ये असो. याच व्हर्नियर कॅलिपर वरच्या बाजूला जर बघितलं आपण या ठिकाणी तर काय असतं? ब्रिटिश पद्धतीतली मार्किंग असतं, आणि खालच्या बाजूला काय असतं? मॅट्रिक पद्धतीतली मार्किंग असतं. तर हा बघा, हा आउटसाइड म्हणजे बाहेरील भाग मोजणारा मुव्हेबल जॉब, आणि हा आतील भाग मोजणारा काय आहे? तो मुव्हेबल जॉब. या 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा ही मेन स्केल आहे, आणि या स्लाइडवर म्हणजेच काय? या मुव्हेबल जॉबवर जे काही या ठिकाणी स्केल आहे या स्केलला काय म्हणतो आपण? व्हर्नियर स्केल. याला आपण म्हणलं मेन स्केल, याला आपण काय म्हणलं? व्हर्नियर स्केल. म्हणजेच काय? याला म्हणलं मेन स्केल, आणि याला काय म्हणलं? व्हर्नियर स्केल. या ठिकाणी जर बघितलं तर आपण या मेन स्केल आणि व्हर्नियर स्केलवर या दोघांवर जेवढा काही फरक येतो त्याच फरकावर काय करतो? त्याच फरकावर हा व्हर्नियर कॅलिपर काय करतो? काम करतो. तर पाठ समजले असेल तुम्हाला. चला पुढचा भाग बघू आपण. पुढच्या जर भागामध्ये जर आपल्याला बघायचं झालं
तर याच्यामध्ये महत्वाचं बघा, लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. जसे तुम्हाला आता मागे बघितलं होतं की आपण 0.02 mm मध्ये एवढ्या अॅक्युरेसी मध्ये काय करतो, काम करतो. पण ही अॅक्युरेसी आली कुठून? 0.02 मध्येच का काम करायला, 3 मध्ये का नाही, 4 मध्ये का नाही, 5 मध्ये काय नाही, प्रश्न निर्माण होतो ना की याच्यामध्ये बघा की एवढ्यामध्येच का काम करतो, ते आज आपल्याला या ठिकाणी बघायचं. मग आता ज्या वेळेस आपण लिस्ट काउंट काढतात, तर लिस्ट काउंट काढत असताना लिस्ट काउंट म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. तर बघा, जो का आपला व्हर्नियर कॅलिपर आहे, तर याच्या सहाय्याने काय करता येते, आपल्याला कमीत कमी माप घेता येते. कारण की तो सूक्ष्ममापी साधन, सुरुवातीला सांगितलं मी, एक सूक्ष्ममापी साधन असतं आणि एक ढोबळमापी साधन असतं. त्याच्यामध्ये एक बघा, हा कमीत कमी माप घेतलेलं जातं. आता लिस्ट काउंट कशाला म्हणायचं, तर ते समजून घ्या आपण. एखाद्या साधनाने जेवढं कमीत कमी माप घेता येते आपल्याला, त्या साधनाचं काय म्हणता आपण, त्या साधनाचं काय म्हणता, अॅक्युरेसी म्हणता किंवा त्याचा लिस्ट काउंट म्हणता. फॉर एक्झाम्पल, जर बाईक आपण जर बघितली, तर बाईकचं कसं काढतो आपण की 1 लिटर पेट्रोल मध्ये किती किलोमीटर गाडी चालते, त्यानुसार आपण काय करतो, अवरेज काढतो. आपण सरळ सरळ म्हणतो की होंडा गाडी 70चा अवरेज देतं, डिस्कवर गाडी 80चा अवरेज देतं, युनिकॉर्न 50चा अवरेज देतो. हे कशावरून काढतो आपण, हे म्हणजे हे ज्यावेळेस आपण सांगत असताना काय सांगतो की त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो, एक स्पेसिफिकेशन आपण त्या ठिकाणी त्याचं देत असतो की बाबा ती 1 लिटर पेट्रोल मध्ये 50 किलोमीटर जाईल. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पाहता, त्यावेळेस त्याचं आपण लिस्ट काउंट काढता. लिस्ट काउंट सांगणं म्हणजेच काय करणं की त्या वस्तूचं स्पेसिफिकेशन सांगणं, वैशिष्ट्य सांगणं की बाबा त्याची काम करण्याची तत्परता इथपर्यंत आहे, म्हणजे ती एवढ्या अॅक्युरेसी मध्ये काम करू शकतं, त्याच्यावर काम करता येणार किंवा कमी मध्ये काम करणार नाही, त्याची ही अॅक्युरेसी तिथपर्यंत, हे सांगतो आपण. तर बघा, आता ज्यावेळेस आपण व्हर्नियर कॅलिपरचा विचार करतो, तो व्हर्नियर कॅलिपरने जे कमीत कमी माप घेतलेले जाते त्यालाच काय म्हणतो, व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट म्हणतो. कारण की एखाद्या साधनाची जेवढ्या कमीत कमी मध्ये काम करण्याची क्षमता असते त्यालाच आपण काय म्हणतो, लिस्ट काउंट म्हणतो. आता ज्यावेळेस आपण लिस्ट काउंट काढतो, तो लिस्ट काउंट काढण्यासाठी काही ना काहीतरी फॉर्म्युला ठरवलेलं असतं. तर फॉर्म्युला काय माहिती आहे का, जसं की तुम्हाला माहित आहे मेन स्केल कशाला म्हणायचं आणि व्हर्नियर स्केल कशाला म्हणायचं. तर यामध्ये बघा, परत एकदा जर कोणी विसरला असेल तर लक्षात घ्या. या बॉडीवर या ठिकाणचे जे माप दिसाले तुम्हाला, या ठिकाणची जी आखणी दिसली, त्या आखणीला या ठिकाणी काय म्हणतो आपण, मेन स्केल म्हणतो. आणि हा स्लाइड होणारा भाग, कुठला भाग, हा मुव्हेबल ज्याचा असो, आउटसाइडचा असो, इनसाइड असो, कारण तो दोघं सायमल्टेनियसली एका सोबतच काय करतात, ते मुव्हेबल करतात. तर या स्लाइडवर जेवढा काय भाग तुम्हाला या ठिकाणी दिसतो, तर या स्लाइडला काय म्हणतो आपण या ठिकाणी, व्हर्नियर स्केल. त्या दोन स्केल तुम्हाला समजले असतील, मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल, आणि या दोन गोष्टीच तुम्हाला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तर बघा, या ठिकाणी जर बघितलं फॉर्म्युलाचा जर विचार केला, तर एक मेन स्केल डिव्हिजन काय म्हणलं आपण, एक मेन स्केल डिव्हिजन, यालाच MSD म्हणतात, मायनस एक व्हर्नियर स्केल डिव्हिजन, यालाच काय म्हणतो आपण शॉर्ट मध्ये जर बघितलं तर VSD, आणि मेन स्केलला जर म्हणतोय MSD. तर हा या गोष्टी तुम्हाला या शॉर्ट मध्ये या ठिकाणी करून, पण तुम्हाला फॉर्म्युला काय करायचं, पूर्ण फॉर्म याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करता येतात. बघा, फॉर्म्युला परत एकदा लक्षात ठेवून घ्या, एक मेन स्केल डिव्हिजन मायनस एक व्हर्नियर स्केल डिव्हिजन. हा काय आपला लिस्ट काउंट काढण्याचा काय फॉर्म्युला आहे. मग आता लिस्ट काउंट काढायचा, तर या ठिकाणी बघा, एक तुम्हाला या ठिकाणी जर आखणी जर बघितलं, आखणीचा जर विचार केला, तर या ठिकाणी बघा, वरची जेवढे काय आखणी दिसायली तुम्हाला, ती आहे मेन स्केल डिव्हिजन, आणि खालची जी काय आखणी दिसायली ती आहे व्हर्नियर स्केल डिव्हिजन. आता ज्या वेळेस आपण याचा आखणीचा विचार करतो, तर आखणी कशा पद्धतीने केली आहे ते सुद्धा माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा, सुरुवातीला 2 स्लाइड आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण 2 स्लाइड आहेत असं सांगितलंय, एक मेन स्केलची स्लाइड आहे आणि एक व्हर्नियर स्केलची स्लाइड आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण डिटेल्स मध्ये थोडंसं बघूया आपण की दोन कशा पद्धतीने काम करतात या ठिकाणी, ते बघू आपण. तर बघा, आपण सांगितलं एक स्लाइड आहे ज्याचा 0 इथे आहे, ज्याला म्हणलं का आपण ही वरची जी काय दिसायली ती मेन स्केल आहे, वरचे जेवढे काय दिसायले मेन स्केल डिव्हिजन या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, आणि खालचा ज्यावेळेस आपण बघतो तर हा कुठला आहे, व्हर्नियर स्केल. खालची कुठली आहे, याला म्हणलं आपण VSD. तर याच्यावर सुद्धा सेम डिव्हिजन आहेत असे, प्रत्येक 4 रेषेच्या नंतर 5वी रेषा मोठी असते, आणि प्रत्येक 0च्या नंतर 5, 10 अशा प्रकारचे या ठिकाणी काय केलेले असतात, आखणी केलेल्या असतात. या आखणीवर या ठिकाणी बघा, प्रत्येक एक लाईन आहे, या ठिकाणी या लाईनवर त्याची मार्किंग दिलेली आहे, आणि यामध्ये 4 रेषा दिलेल्या आहे. 4 रेषेच्या नंतर प्रत्येक 5वी रेषा ही कशी आहे, मोठी आहे, आणि मोठ्या दिल्याच्या नंतर या ठिकाणी ती रेषा कितव्या नंबरची आहे, म्हणजे त्याचं माप किती या ठिकाणी दिलेले. पण या मेन स्केलला सुद्धा त्याच पद्धतीची आखणी आहे बघा या ठिकाणी, आणि व्हर्नियर स्केलला सुद्धा त्याच पद्धतीची काय या ठिकाणी आखणी. तर बघा, या ठिकाणी नेमकं केलं काय, या शास्त्रज्ञांनी काय केलं माहितीये का, ज्या वेळेस आपण या व्हर्नियर स्केलचा 0 आणि या मेन स्केलचा 0 एकत्र मॅच करतो, तर त्यावेळेस
वरचे जर आपण या ठिकाणी मागणी केली तर या ठिकाणी 50 भागाला मॅच केलं आणि वर्नियर स्केलवर काय केलं आता या ठिकाणी जर 50, कारण की या ठिकाणी जर 0 आला मॅच झाला तर या ठिकाणी सुद्धा 0 मॅच व्हायला पाहिजे, मागचे मॅच व्हायला पाहिजे ना, तर तो त्या पद्धतीने केलं नाही. या ठिकाणी काय केलं माहितीये का, वरचे 49 भागाला खाली काय केले या ठिकाणी 50 भाग मॅच करून टाकले. म्हणजेच काय, याचा झंझटच ठेवला नाही. 1 mm चा काय केलं या ठिकाणी फरक करून टाकला 1 mm चा. कारण मेन स्केलचे किती भाग घेतले या ठिकाणी, मेन स्केल डिव्हिजन बरोबर 49 भाग घेतले आणि वर्नियर स्केलवर त्या भागाचे काय केले माहितीये का 50 भाग केले. म्हणजेच काय, एखाद्या भागावर एकाने काय केले माहितीये का, याचे 49 भाग केलेत आणि दुसऱ्याने एवढ्याच मापाचे काय केले माहितीये का 50 भाग केले. काय केलं, फरक करून टाकला. इथंच तर सगळा गोळ करून टाकला या शास्त्रज्ञांनी. मग गोळ केल्यामुळेच काय झालं माहितीये का, हा एक अॅक्युरेसी मध्ये माप चेक करणार काय झालं या ठिकाणी साधन झालं. तर बघा, तर पुढे बघूया थोडंसं. याची आखणी जर तुम्हाला समजली असेल तर पुढचा भाग बघू आपण. तर बघा, लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर. लिस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिपर ते समजण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्हाला हा मुद्दा जर समजला नसेल तर परत एकदा समजून घ्या, कारण की हा मुद्दा समजणं खूप गरजेचं असेल. याची आखणी तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे अत्यंत. जोपर्यंत याची आखणी कशा पद्धतीची आहे हे समजणार नाही तोपर्यंत त्याच्या पुढचं तुम्हाला रीडिंग काढता येणार नाही आणि त्याच्यामध्ये पुढचं तुम्हाला या ठिकाणी काय चालणार नाही. तर बघा, आता हे जर तुम्हाला याच्यामध्ये जर डिटेल्स मध्ये दिसत असेल तर बघा, हा आहे मेन स्केलचा 0 आणि या खालचा जो भाग दिसायला तुम्हाला हा आहे वर्नियर स्केलचा 0. थोडंसं मोठा काढतो जेणेकरून की तुम्हाला समजून येईल. हा 0 0 ज्या वेळेस मुएबल जॉब आणि फिक्स जॉब एकत्र मॅच करतात, मॅच करत असताना केल्याच्या नंतर हा वर्नियर स्केलचा जो काही 0 आहे तो 0 आणि मेन स्केलचा 0 एकमेकावर काय करतात, एका सरळ रेषेमध्ये काय करतात, मॅच करतात. बरोबर आहे. आणि ज्या वेळेस ही माप मॅच करतात, माप चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी 50 डिव्हिजन काय कुठले मेन स्केलचे येतात आणि या ठिकाणी बघा हे 49 अशा पद्धतीचे या ठिकाणी मार्किंग जर आपण या ठिकाणी गृहीत धरलं तर या भागाला इथं काय जुळलं माहिती आहे का, 50 भाग जुळले. कोळशावरचे वर्नियर स्केलवरचे. या वर्नियर स्केलवर फरक आहे, मेन स्केलवर कुठलाही फरक नाही. आणि या मेन स्केलवर तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी गेलात तर त्याच्यामध्ये काहीही बदल केलेला नसतो. ही मेन स्केल ही कशी असणार आहे, सारखीच असणार, याच्यामध्ये काहीच बदल नाही. फक्त बदल कुठे आहे, या आपल्या वर्नियर स्केलवर. ते वर्नियर स्केलवर कसा बदल आहे, या मेन स्केलचे 49 भागाबरोबर काय केलं यांनी माहितीये का, मेनचे 50 भाग करून टाकले, 1 mm चा फरक करून टाकला. याच्यावरच काय झालं, याचा लिस्ट काउंट निर्माण झाला. आता तुम्हाला या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचंय की मेन स्केलच्या 49 भागाबरोबर वर्नियर स्केलचे किती भाग केलेले असतात, 50 भाग केलेले असतात. एवढा भाग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता तुम्हाला माहित असायला पाहिजे की मेन स्केलचे भाग कोणते आणि वर्नियर स्केलचे भाग कोणते, कारण की तुम्हाला आता डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. तर बघा, त्याचा ज्यावेळेस आपण लिस्ट काउंट करतो तो लिस्ट काउंट कसा येतो, ज्यावेळेस बघा लिस्ट काउंट काढायचा आपल्याला कशाचा, वर्नियर कॅलिपरचा. आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला आता थोडा वेळ सांगितलं होता की 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. म्हणजे 1 भाग मेन स्केलचा घेतला आणि 1 भाग कितीचा घेतला आपण, वर्नियर स्केल, वर्नियर स्केलचा. आता ज्यावेळेस आपण मेन स्केलचा भाग घेतो, मेन स्केल आपण आता यावेळेस सांगितलं की हा कुठे जरी गेलं, मेन स्केलला आपण कुठे जरी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर याची आखणी चेंज होत नाही. इथून इथपर्यंत जर 1 mm म्हणलं तर कुठे अमेरिकेला जा 1 mm येईल, जपानला जा 1 mm येईल, कुठेही जा तुम्ही 1 mm येईल, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. पण ज्यावेळेस आपण वर्नियर स्केलवर काय केलं माहितीये का, याच्यामध्ये 49 भागाबरोबर म्हणजे मेन स्केलचे काय केले आपण 49 भाग घेतले आणि वर्नियर स्केलवर काय केलं 50 केलं. या ठिकाणी सगळा गोळ करून टाकलाय 1 mm चा. मग आता ज्यावेळेस वर्नियर स्केलचा विचार येतो तर त्यावेळेस आपल्याला माहित आहे की अशा एका भागाची किंमत किती आहे, हा आहे वर्नियर स्केल. या एका भागाची किंमत आपल्याला माहित आहे का, माहित नाही. म्हणून इथं आपल्याला एका डिव्हिजनची किंमत माहिती आहे, जी की मेन स्केलची आहे, जी की एकच असते. म्हणजेच काय, या दोघातलं अंतर किती आहे, 1 mm राहणार ते आपल्याला माहित आहे. पण वर्नियर स्केलवर या भागातली किंमत, या दोघातलं अंतर, या दोघातलं तर कुठल्याही जवळील दोन याच्या मधलं अंतर आपल्याला माहिती आहे का किती आहे, ते माहित नाही. फक्त आपल्याला एवढं माहित आहे की मेन स्केलच्या 49 भागाबरोबर वर्नियर स्केलचे 50 भाग घेतले, हे आपल्याला आता माहित आहे. तर बघा, याच्यावरूनच आपल्याला काय करायचंय, याचा लिस्ट काउंट करायचंय. आता ज्यावेळेस लिस्ट काउंट करता तर या फॉर्म्युला तुम्हाला माहितच असला पाहिजे. फॉर्म्युला परत एकदा बघा, 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. आता याच फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू, आपल्या किंमती टाकू आणि याचा काय करू, आपण लिस्ट काउंट करू. तर बघा, 1 मेन स्केल डिव्हिजनची किंमत जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेली तर ती बदलत नाही. त्यामुळे त्याला ठिकाणी काय केलेलं आहे, एकच लिहिलेलं आहे, कारण की ते मेन स्केल डिव्हिजन आहे. त्याच्यानंतर वर्नियर स्केलचा जर विचार केला तर वर्नियर स्केलवर मी असं लिहू शकतो का, 49 भागिले बरोबर 50.
तर काय असं काय लिहिलंय माहितीये का, मेन स्केलच्या 49 भागाबरोबर व्हर्नियर स्केलवर किती भाग केलेले, 50 भाग केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी काय केलेले, 49 भागाबरोबर 50 भाग या ठिकाणी लिहिलेले. तर बघा आता यालाच मी अशा पद्धतीने लिहू शकतो का, 49 भागिले 50 अंश अंश छेद छेद बरोबर करून घेतलं या ठिकाणी. याच्या खाली काही नाही, म्हणजे हे काय असं तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी खुल्लं खुल्लं केलं मी. चला बघा याच्या जर पुढे जर आता या ठिकाणी जर आपण बघितलं, आता याला काय करायचं माहितीये का, सॉल्व्ह करायचं. आता हे गणित आपल्याला त्या पुढे काय आलेले याला काय करायचं आपल्याला आता सॉल्व्ह करायचं. मग सॉल्व्ह करत असताना आपण काय करतो, आता अंश अंशाचा छेदा छेदाचा या ठिकाणी काय करू, गुणाकार करून घेऊ. मग या सुरुवातीला बघा 50 गुणिले 1 म्हणजे 50 येतात, मायनसला मायनस लिहिलं 49 आणि 1 बरोबर बघितलं तर या ठिकाणी 49 येतात. आणि खालच्या खालच्याचा जर गुणाकार केला 50 गुणिले 1 या ठिकाणी किती येतात, 50. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. काय केलं आपण, या दोघांचा तिरपा गुणाकार करून या ठिकाणी काय केलं, हे याला काय केलं आपण, याला सॉल्व्ह केलेले. आता या ठिकाणी परत बघू, सॉल्व्ह करूया. आता 50 मधून 49 गेले, 1 उरले आणि खालची काय आली या ठिकाणी 50. परत या ठिकाणी काय केलं आपण, याला सॉल्व्ह केलं. आता परत या ठिकाणी बघा 50 ने 1 ला भागाकार करायचे, भाग जातो का, भाग जात नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार माहितीये का, शून्य लिहिणार, दशांश देणार आणि या ठिकाणी शून्य वाढवणार. परत भाग जातो का, भाग जात नाही, भाग जात नाही म्हणून काय करणार, या शून्य ठिकाणी वाढणार, या ठिकाणी शून्य वाढवणार. साधी भागाकाराची क्रिया आहे हे याच्यामध्ये. आता भाग जातो का, हा एक शून्य कटला, हा एक सुटला, 5 जर 10 ला भागाकार केला तर 2 येतो. मग बघा आता यावेळेस काय सांगितलं होतं की लिस्ट काउंट आपण या ठिकाणी काढलेले आहेत आणि हे सगळे भाग कशामध्ये होते, आपण तेवढे काय घेतलं, आपण मिलीमीटर मध्ये अंतर घेतलं होतं, माप घेतलं होतं. म्हणून लिस्ट काउंट बरोबर 0.02 mm हा व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतं, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येतं. काय केलं बघा, लिस्ट काउंट काढण्यासाठी आपण सोपी पद्धत आहे, फॉर्म्युला घेतला. फॉर्म्युला होता 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन. याच किमती याच्यामध्ये काय केलं आपण, भरून घेतलं. एक मेन स्केल डिव्हिजनची 1 ची किंमत 1च राहते म्हणून 1 लिहिलं आणि व्हर्नियर स्केलची किंमत किती येते, 49 भागाबरोबर 50 आहे म्हणून या ठिकाणी काय केलं, 49 भागाबरोबर 50 केलं. आणि या इक्वेशनला काय केलं आपण, या ठिकाणी याला सॉल्व्ह करून घेतलं, तिरपा गुणाकार करून घेतला. तिरपा गुणाकार केल्यानंतर 50 1 50 आलं या ठिकाणी आणि 49 गुणिले 1 म्हणजे किती आलं, ते 49च आलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी खालचा जो आहे 50 गुणिले 1 काय किती आलं, 50 आलं. या याच्यातून वरच्याची मायनस केलं की किंमत आली होती 1 भागिले 50, हे आपलं फायनल आन्सर आलं. त्याच्यानंतर याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर 0.02 mm हे आपलं काय आलं या ठिकाणी फायनल आन्सर आलेले. म्हणजेच काय 0.02 बरोबर 2 mm म्हणजेच काय, या व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट म्हणजेच काय 0.02 mm म्हणजेच काय 20 मायक्रॉन मध्ये हा काय करतो माहिती आहे का, काम करतो. त्याला 20 मायक्रॉन असे सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग पुढे बघूया, पुढचा कुठला पॉइंट आहे आपला. लिस्ट काउंट जर तुम्हाला समजलं असेल तर मला वाटतं याची रीडिंग वगैरे तुम्हाला सुद्धा काढता येणं सोपं होणार आहे. तर बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, याची रीडिंग काढायची म्हणजेच काय, याचं वाचन करायचं. वाचन कशा पद्धतीने करतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. तर बघा वाचन करत असताना आता आपल्याला आपण काय काढलेले माहितीये का, 0.02 mm अशी एक किंमत काढलेली. मग ते 0.02 mm किंमत कशाची आहे हे पण समजणं आपल्याला महत्वाचं आहे. ही आहे मेन स्केल, म्हणून याला आपण मेन स्केल डिव्हिजन म्हणलं MSD, आणि ही काय व्हर्नियर स्केल डिव्हिजन. तर आपल्याला या ठिकाणी व्हर्नियर स्केल डिव्हिजन आणि मेन स्केल डिव्हिजन ही आपल्याला माहिती आहे. याच्या एका भागाची किंमत आपल्याला माहिती होती जे की 1 mm होती, ते आपण या ठिकाणी काढलेली. पण आपल्याला याच्या एका भागाची म्हणजे व्हर्नियर स्केलच्या कुठल्याही एका भागाची किंमत आपल्याला माहित नव्हती, जे की आपण या ठिकाणी काढलेली आहे. आणि जो काय त्याचा लिस्ट काउंट आलेला आहे 0.02 mm, तो काय माहिती आहे का, व्हर्नियर स्केलच्या एका भागाची किंमत म्हणजेच काय, या एका रेषेची किंमत आहे. आता जर कोणी विचारलं की या एका भागाची किंमत किती, म्हणजे व्हर्नियर स्केलच्या ज्या वेळेस लिस्ट काउंट 0.02 mm असतो, कारण की लिस्ट काउंट चेंज सुद्धा होते, जसं आपल्याला कामानुसार आपण वेगळी घेतो. कारण की आता 49 भागाबरोबर आपण या ठिकाणी 50 केलं म्हणून हा रिझल्ट आला. जर एखाद्याने काय केलं 9 बरोबर 10 भाग केले तर लिस्ट काउंट चेंज होईल. कोणी 19 भागाबरोबर 20 भाग केलं तर चेंज होऊन जाईल याच्यामध्ये. तर बघा ज्यावेळेस लिस्ट काउंट 0.02 mm असतो त्यावेळेस या व्हर्नियर स्केलच्या एका भागाची किंमत किती असतं, 0.02 mm एवढा भाग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. एवढा जर भाग लक्षात ठेवला तर याच्या पुढचे गणित तुम्हाला काय करतात, सॉल्व्ह करता येतात. म्हणजे काय सोपं गणित. आता बघा या ठिकाणी एक एक्झाम्पलच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक डायग्राम दिलेली आहे. तर या डायग्राम मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला की बघा ही याच्यातली ही एक रेषा काय करते, एक्झॅक्टली वरच्या रेषेशी मॅच होते असं सांगितलेलं आहे. कारण की हा स्लाइडिंग भाग आहे ना, म्हणजे ज्यावेळेस आपण मोजतो हा व्हर्नियर स्केलचा कुठली रेषा वरच्या रेषेशी एक्झॅक्टली मॅच होते ते आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. त्याच्यावरून काय करतो, याचा लिस्ट काउंट निघतो. तर बघा आता याची रीडिंग आपल्याला करायची आहे. तर सर्वात
प्रथम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की मेन स्केल डिव्हिजन किती आहे, आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे की वर्नियर स्केल डिव्हिजन किती आहे. मेन स्केल डिव्हिजन कशाला म्हणतात, हे वरचे भाग झाले मेन स्केल डिव्हिजन, आणि खालचे भाग काय आहेत वर्नियर स्केल डिव्हिजन. हे तुम्हाला दोन गोष्टी आता माहित असायला पाहिजे. वरच्याची एकाची किंमत किती आहे 1 मिलीमीटर, आणि खालच्याची किती आहे 0.02 mm. या ठिकाणी जे आपण लिहिलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एका भागाची किंमत 0.02 mm असते या ठिकाणी लिहिलेली आहे. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी माहित असायला पाहिजे. पहिला मुद्दा जो आहे तो वर्नियर स्केल डिव्हिजन आहे, दुसरा मुद्दा आहे मेन स्केल डिव्हिजन आणि वर्नियर स्केल डिव्हिजन. या दोन गोष्टी तुम्हाला जर आता माहित असतील तर आपल्याला याची रीडिंग करता येईल. तर याच्यामध्ये आता ज्यावेळेस रीडिंग काढतो तर रीडिंग काढत असताना महत्त्वाचा मुद्दा की बघायचं काय, तर बघा मेन स्केलचा जर बघितलं तर इकडे कुठेतरी 0 आहे जे की स्लाइड होत गेलेलं आहे. त्याच्यानंतर वर्नियर स्केलचा जो 0 आहे तो या मेन स्केलच्या 0 पासून किती लांब आला ते आपल्याला बघायचंय. ज्यावेळेस दोन जेव्हा मॅच होतात एकत्र येतात त्यावेळेस हे एकमेकाच्या रेषेशी येतील त्यावेळेस तर बघ झालं. पण आता हा काय केला माहिती आहे का, इथून काय केला या 0 पासून या इथपर्यंत 0 पर्यंत काय केला तो लांब गेलेला आहे. आता सध्याची जर कंडिशन याची बघितली तर तो कुठे आहे या ठिकाणी. मग आपल्याला महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे सुरुवातीला काढायचं की मेन स्केल डिव्हिजन. मेन स्केल डिव्हिजन कसे की या मेन स्केल म्हणजे या मेन स्केलच्या 0 पासून हा वर्नियर स्केलचा 0 किती लांब आला पहिला मुद्दा या ठिकाणी बघायचा. मग आता इथे भाग मोजायचे आपल्याला. या रेषेची किंमत किती आहे 5, या रेषेची किंमत किती आहे 10, इथे किती येणार मग 11, 12, 13. आता तो किती आहे माहिती आहे का 13च्या थोडं पुढे इथं आहे. ही वाली आहे 14वी रेषा, पण तो 14च्या पुढे आहे का 14च्या पुढे गेला का नाही, तो 14च्या थोडस जवळपास गेला म्हणून या ठिकाणी किती आहे ते पूर्ण. मग आता थोडस ज्या रेषेच्या पुढे जाईल त्याला काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी त्या रेषेचा नंबर लिहायचा. मग इथे किती आहे 10 येतं 10 आहे 11, 12, 13 म्हणून इथं काय लिहिलं मी आता या ठिकाणी 13.00 असं लिहू शकतो याच्यामध्ये. तर तुम्हाला जर पेन जर दिसत नसेल तर परत या ठिकाणी लिहितो मी या ठिकाणी 13.00. आता हे काय झालं माहितीये का मेन स्केलची फक्त काढल्या आपण मेन स्केलचं माप काढलं. आता आपल्याला काय करायचं वर्नियर स्केलचं काढायचं, कारण की एका भागाची किंमत 1 मिलीमीटर असते म्हणून या ठिकाणी 13 भागाची किंमत किती लिहिलेली आहे 13 मिलीमीटर. आता काय करायचं आपल्याला वर्नियर स्केलचं काढू आपण. आता हा 0 कुठे आहे इथं आला, आपण इथपर्यंत माप घेतलेले. आता आपल्याला दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय करायचा की या वर्नियर स्केलवर कोणत्या ठिकाणी एक्स मार्क आहे म्हणजेच काय या वर्नियर स्केलची कोणती रेषा वरच्या रेषेशी मॅच झाली ती आपल्याला रेषा शोधायची आणि त्या रेषेचा नंबर किती आहे ते शोधायचं आपल्याला. बघा या ठिकाणी 5 रेषा आहेत, या ठिकाणी 10 आहे 11, 12, 13 म्हणजे याचा सुद्धा नंबर किती आला मित्रांनो 13 आलेले. मग आता याची बघा याच्या एका भागाची किंमत 1 मिलीमीटर होती म्हणून या ठिकाणी आपण 13 मिलीमीटर लिहिलेले आणि याच्या एक भागाची किंमत किती आहे 0.02 mm म्हणून याला काय करायचं 13 ने गुणाकार करायचा. ज्यावेळेस आपण याला गुणाकार करता 0.26 असं या ठिकाणी माप येतं म्हणून काय लिहायचं हे कसं आलेलं आहे 0.26 म्हणून या ठिकाणी 0.26 असं लिहून याचं टोटल करायचं 13.26 मिलीमीटर ही याची काय झाली आता या ठिकाणी रीडिंग आलेली. लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी काय केलं मेन स्केल डिव्हिजन काढलं. मेन स्केल डिव्हिजन म्हणजेच काय हा वर्नियर स्केलचा 0 या 0शी किती दूर गेला पहिला मुद्दा काढला आपण तो किती भाग दूर गेला 13 दूर भाग गेला या ठिकाणी म्हणून काय लिहिलेलं 13 डिव्हिजन या ठिकाणी लिहिलेले. आणि दुसरा वर्नियर स्केल डिव्हिजन आहे याच्यामध्ये वर्नियर स्केल डिव्हिजन कशा पद्धतीने केलेलं माहिती आहे का तर हा 0 पासून याची वर्नियर स्केलची कोणती रेषा वरच्या रेषेशी एक्झॅक्टली मॅच झाली जिथे की मी आता या ठिकाणी एक्स मार्क्स म्हणून दाखवलेले याला जर मोजलं आपण इथं 5, 10, 11, 12, 13 ही 13वी रेषा या ठिकाणी मॅच झाली. या 13 रेषा गुणिले याच्या एका भागाची किंमत जे की याचा लिस्ट काउंट असतो 13 गुणिले 0.02 काढलं त्यावेळेस आपलं उत्तर काय आलं 0.26 आलं. आणि याच पद्धतीने याला काय केलं आपण 0.26 या ठिकाणी लिहून याची किंमत किती आली आपली याची फायनल रीडिंग जर बघितलं आपण 13.26 मिलीमीटर अशा पद्धतीने या ठिकाणी रीडिंग आलेली. तर बघा जर कोणाला समजलं नसेल तर परत एकदा आपण या ठिकाणी काय करू दुसरं एक्झाम्पल बघू. तर या पद्धतीने काय करतो आपण या ठिकाणी याची रीडिंग वगैरे आपल्याला काढता येतं. फक्त एवढंच आहे या वर्नियर कॅलिपर मध्ये की तुम्हाला याच्यामध्ये कंटिन्युटी असणं गरजेचं आहे याचा सराव करणं गरजेचं आहे. तर बघा आता हा एक एक्झाम्पल आपल्या समोर या ठिकाणी आलेले. आता ज्यावेळेस याला तुम्ही सॉल्व्ह करत असताना पहिले दोनच गोष्टी बघायच्या सरळ सरळ लिहून घ्यायचा. पहिला मुद्दा मेन स्केल डिव्हिजन आणि दुसरी गोष्ट लिहायचं वर्नियर स्केल डिव्हिजन. या दोन गोष्टी तुम्हाला
पाठच असणं गरजेचं आहे. वरची रेषा म्हणजे मेन स्केल डिव्हिजन आणि खालची रेषा म्हणजे वर्नियर स्केल डिव्हिजन. या दोन गोष्टी तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे. आता बघा झिरो जर बघितलं तर इकडे कुठेतरी झिरो होता मेन स्केलचा. या मेन स्केलच्या झिरो पासून तो काय झाला माहिती आहे का, हा वर्नियर स्केलचा झिरो इथं आला. इथं आला म्हणजेच काय, इथे झिरो आहे. मग या भागाला जर बघितलं तर या ठिकाणी 15 भाग आहेत, या ठिकाणी 20 भाग आहेत, या ठिकाणी 25 भाग आहेत. अशा पद्धतीने या टेक्स्टवरची आखणी केलेली आहे. आणि आता आपण असं गृहीत धरू की या ठिकाणची रेषा काय झाली, एक्झॅक्टली मॅच. म्हणून या ठिकाणी आपण एक अंदाजे म्हणजे काय करू, एक्स मार्क देऊन टाकू की बाबा ही रेषा मॅच झाली. ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली मार्क घेता बघायचं काय असतं की या वर्नियर स्केलची रेषा कोणत्या रेषेशी, वरच्या रेषेशी मॅच झाली ती आपल्याला बघायचं असतं. आता आपण काय केलं त्या ठिकाणी अंदाजानं लिहिलेले. तर बघा मेन स्केल डिव्हिजनचे किती आले, 15 भाग इथे आहेत, 16 भाग इथे आहेत. हा 16 आणि 17च्या मध्ये भाग आहे. काय ही रेषा इथे आहे, 15 16 आणि 17च्या मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी काय करतो आपण 16 mm लिहितो सरळ सरळ, कारण तो 17ला गेला का, 17ला गेला नाही. म्हणून या ठिकाणी काय केलेले, इथं 15 आहे, 15च्या अगोदर एक 16, 16च्या थोडंसं पुढे आहे म्हणून या ठिकाणी 16 लिहिलेले. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आता या ठिकाणी काय बघतो आपण की वर्नियर स्केलची कोणती रेषा वरच्या रेषेशी मॅच झाली आहे तिचा काय करतो आपण नंबर फाइंड आउट करतो. चल बघा या ठिकाणी बघा 15 आहे, 5 10 15 20 25 30 35 36 37. किती रेषा आली आता, ही 37वी रेषा आली. म्हणजे 37 गुणिले 0.02 या ठिकाणी आपल्याला काय करायचं म्हणजे ज्यावेळेस आता आपल्याला करून बघू आपण 7 2 14. मग या ठिकाणी ह्याच्यावाला 1 3 2 1 6 आणि 1 7 म्हणजे 0.74. आता या ठिकाणी लिहून घ्यायचं आपल्याला 0.74. याचा ज्यावेळेस आपण काय करतो आपण याचा आता ज्यावेळेस सॉल्व्ह करणार, याची ज्यावेळेस बेरीज करणार 4 ला 4 7 ला 7 16 ला 16, मग फायनल उत्तर किती आलं आपलं 16.74 mm. हे काय आलं आपल्या या ठिकाणी फायनल उत्तर आलेलं मित्रांनो. त्याच्यानंतर जर दुसरा गणित आपण या ठिकाणी जर बघितलं, दुसरा गणित आपण या ठिकाणी परत एकदा सॉल्व्ह करून बघू तुम्हाला समजण्यासाठी. या गोष्टी मित्रांनो प्रॅक्टिसनच तुम्हाला काय होतं याच्यावर सॉल्व्ह करता येतं. व्हिडिओ थोडासा मोठा होत जाईल कारण की माहिती आहे का तुम्हाला समजण्यासाठी बेसिक गोष्ट आहे. एकदा समजल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो आयुष्यभर कोणी बी याच्यामध्ये विसरणार नाही. तर याच्यामध्ये बघा परत एक दुसरा गणित आपण या ठिकाणी जर बघू आपण. चला बघा आता या ठिकाणी बघा बेसिक आहे की फायनल आन्सर कसे, त्या ठिकाणचं एक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी बघा त्या बघा हा मेन स्केलचा 0 या ठिकाणी आणि वर्नियर स्केलचा 0 याच ठिकाणी. कुठं का बदललं का, कुठंच बदललेला नाही. त्याच्यानंतर जर बघितलं हा वर्नियर स्केलचा 0 वरच्या भागाला 49व्या भागाला काय झाला तो मॅच झाला. मग इथे किती आहे 50 भाग आहे. मग आता बघा फायनल कसं आहे, हे इथंच आहे 49 बरोबर 50 भागाला आलंय आणि हे किती आहे, हे वरची मेन स्केलची रेषा आणि वर्नियर स्केलची रेषा एकमेकाला मॅच आहे. म्हणून या ठिकाणी 0 लाच आहे ना 0 पॉइंट, इकडे सुद्धा काय येणार माहिती आहे का 0. हे फायनल आन्सर आहे. कारण की मेन स्केल डिव्हिजन किती आहे यावेळी जर आपल्याला काढायचं असेल तर मेन स्केल डिव्हिजन किती आहे 0च आहे आणि वर्नियर स्केल कुठली मॅच झालं तो पण 0लाच आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार माहिती आहे का, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. त्याच्यानंतर जर बघूया आपण गणित बघू दुसरा, चौथ्या क्रमांकाचं गणित बघू आपण एक समजण्यासाठी परत एकदा. गणित आलं एकच काम करायचं, पहिला मुद्दा लिहायचा मेन स्केल डिव्हिजन, दुसरा मुद्दा लिहायचा वर्नियर स्केल डिव्हिजन. आता तुम्हाला माहित झालं असेल वरचे कोणते आहेत मेन स्केल डिव्हिजन आणि खालचे कोणते आहेत वर्नियर स्केल डिव्हिजन. या वर्नियर स्केल डिव्हिजन मधली जर मी जर समजवलं की अशा एखादी एक रेषा की ही रेषा एक्झॅक्टली वरच्या रेषेची मॅच झाली तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता सॉल्व्ह करायचं. आता हे काय करता माहिती का, ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला गणित विचारलं येतं तर अशा पद्धतीचं एक्स मार्क्स दिलेला असतो, तो एक्स मार्क्स लक्षात ठेवायचा. आता बघा मेन स्केल डिव्हिजन किती आहे, तिथे 5 इथे 10 इथे 15, पण तो 15ला गेला नाही म्हणून किती आहे 10 11 12 13 आणि 14च्या मध्ये, म्हणून 13 14च्या अलीकडचीच घ्यायची म्हणजे काय ज्याला तो क्रॉस करून पुढे गेला तेवढी घ्यायची. किती आहे तिथं 13, म्हणून या ठिकाणी लिहिलं 13.00. त्याच्यानंतर बघायचं आपला वर्नियर स्केल डिव्हिजन किती आहे. आता या वर्नियर स्केल डिव्हिजन मध्ये बघायचं इथं 5 आहे, इथं 10 रेषा आहे, 11 12 13 परत किती रेषा आले 13. मग या 13ला जर आपण या ठिकाणी जर गुणाकार केले 0.02 ना तर उत्तर किती येणार 0.26. म्हणून या ठिकाणी मार्क किती येणार 0.26. याला जर आपण टोटल कॅल्क्युलेशन केलं 26.31 म्हणजेच काय 13.26 मिलीमीटर या ठिकाणी उत्तर येणार. आता तुम्हाला परत एक मुद्दा सांगतो, जर समजून घ्या, जर आपण याच्यामध्ये समजून घ्या. आता असं सांगितलं की बाबा ही रेषा मॅच झालेली नाही, हे मेन स्केलचे तर तेवढेच आहे. आता सांगितलं की आपल्याला ही रेषा मॅच झालेली
मग मॅच कोणती झालेली आहे? ही रेषा मॅच झाली. आता आपल्याला सांगितलं की ही रेषा मॅच झाली, ही रेषा मॅच न होता समजून घ्या ही रेषा मॅच झाली. मग त्यावेळेस उत्तर काय येणार आपलं हे सुद्धा महत्त्वाचं मुद्दा आहे. यावेळेस आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर मेन स्केल डिव्हिजन आपले तेवढेला तेवढेच आहेत, कारण की काही चेंजेस झालेले आहेत. म्हणजे 13 ला 13 त्या ठिकाणी लिहिले. आता बघा या ठिकाणी चेंज कुठं होणार? आपल्या व्हर्नियर स्केल मध्ये. व्हर्नियर स्केल मध्ये जर बघितलं तर 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 16, 17, 18 म्हणजे पूर्ण किती झाले या ठिकाणी 18 रेषा आल्या. या 18 ला काय करतो? याच्या लिस्ट काउंट याला काय करतो? गुणाकार करतो 0.02 ना. मग या ठिकाणी व्हर्नियर स्केल डिव्हिजन बरोबर किती आले? 0.18 म्हणजे याचे सरळ सरळ डबल जर केलं आपण 18 दोन्ही 36 या ठिकाणी आलेले आणि पूर्ण माप या ठिकाणी आलेले आपला 18 दोन्ही 3.6 मिलीमीटर. हे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सराव केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. त्याच्यानंतर आपण पुढचा जर बघितला आपण या ठिकाणी चला बघा 5 नंबरचा एक्सरसाइज आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा परत मेन स्केल डिव्हिजन आपल्याला लिहायचं आहे. दुसरा मुद्दा व्हर्नियर स्केल डिव्हिजन लिहायचं या ठिकाणी. दोन गोष्टी तर आपल्याला कंटिन्युअसली व्हर्नियर कॅलिपरचं ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्यावेळेस लिहिणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बघा मेन स्केलचा 0 इकडे कुठं तरी आहे आणि या व्हर्नियर स्केलचा 0 कुठे आहे? इथे आहे. म्हणजे तो किती आहे? इथं 15 आहे, 16 आहे, 17 म्हणजे 16 आणि 17च्या मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी काय करतो मी 16.00. हे डबल 0 याच्यासाठी करायलो, हे पॉईंट याच्यासाठी द्यायलो की ज्यावेळेस आपण व्हर्नियर कॅलिपर्स व्हर्नियर स्केलचे आणि मेन स्केलचे कॅल्क्युलेशन करता, बेरीज करता त्यावेळेस तुम्हाला ते काढण्यासाठी सोपं जातं. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर समजून घ्या अशा प्रकारची एखादी जर कुठली तरी रेषा मॅच आहे असं जर समजलं तर आता आपल्याला ती रेषेचा नंबर मोजायचा आहे. 5, 10, 15, 20, 25, 30 किती रेषा मॅच झाली? 30. या 30 ला काय करतो आपण? लिस्ट काउंट किती आहे व्हर्नियर कॅलिपरचा? 0.02 ने या 30 ला काय करतो? गुणाकार करतो. मग या ज्या वेळेस आता अजून एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो मित्रांनो. याचं कॅल्क्युलेशन एवढं कॅल्क्युलेशन करत सुद्धा बरं करायचं नाही, पण याच्यामध्ये एक ट्रिक आहे. 0.02 mm लिस्ट काउंट ज्यावेळेस असतो त्यावेळेसच ही ट्रिक काम करत. जेवढ्या काय रेषा मॅच झाल्या आता किती झाले? तर 30 रेषा मॅच झाले. मग 30 चे काय होऊन जातात? 60 होऊन जातात सरळ सरळ. इथे 0.60 मिलीमीटर 60. पूर्ण रीडिंग किती आली? 7. आता समजून घ्या जर कोणी म्हणलं की 20 रेषा मॅच झाली तर 20 काय करायचं? डबल करून टाकायचं. ती किती येणार? 40. 15 जर कोणी म्हणलं तर 30. 10 जर कोणी म्हणलं 20 आणि 5 जर कोणी म्हणलं तर सरळ सरळ 10. हे अशा प्रकारचे या ठिकाणी सरळ सरळ डबल करायचे. डबल कुठं करायचं? पण ज्यावेळेस लिस्ट काउंट 0.02 मिलीमीटर असेल त्यावेळेस. ही ट्रिक त्याच ठिकाणी कामाला येते. बाकी दुसरा जर कोणी जर म्हणलं 0.03 मिलीमीटर अशा प्रकारचा व्हर्नियर कॅलिपर आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जर डबल करत बसला तर तो त्या ठिकाणी उत्तर चुकत जाईल. हे अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये गणित वगैरे येऊ शकतात. तर बघा एक्सरसाइज नंबर 6 आहे. त्या एक्सरसाइज नंबर मध्ये 6 मध्ये तुम्हाला आता या ठिकाणी काढायचंय. आता मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला होमवर्कच्या याच्यामध्ये तुम्हाला देतो. ही एक रेषा या ठिकाणी मॅच झालेली असं या ठिकाणी आपण गृहीत धरू. आता या ठिकाणी तुम्हाला काढायचं मेन स्केल डिव्हिजन व्हर्नियर स्केल डिव्हिजन या ठिकाणी काढून तुम्हाला जो काही याचा आन्सर असेल तो आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये काय करायचं? लिहायचं मित्रांनो. परत बघा या ठिकाणी काय काय केलेलं आहे. आतापर्यंत जेवढे काय आपण कॅल्क्युलेशन बघितलं जर कोणाला समजलं तर परत रिटर्न जा, कारण की या गोष्टी जर बघितलं आपण ह्या फक्त प्रॅक्टिस न सॉल्व्ह होतात. याला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही जर आज केला आज समजलं उद्या विसरून गेलं तर उद्या तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला परत विसरून जायचं. त्यामुळे सांगायला एक 2-4 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आयुष्यभर तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन कुठे जरी आले तर तुम्हाला याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतात. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 गणित आज मी देत आहे. याच कंडिशनला जर पहिली रेषा पहिलं गणित या ठिकाणी आहे या ठिकाणी जर मॅच झाली आणि दुसरं गणित जर या ठिकाणी बघा ही जी रेषा मॅच झाली असं जर सांगितलं तर तुम्हाला हे दुसरं गणित तर तुम्हाला 2 उत्तर काढायचे. कमेंट मध्ये काय करायचं आपल्याला तुम्हाला कमेंट करायचं की याचा आन्सर काय येईल. एक्सरसाइज नंबर 6 आहे. हे तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून या ठिकाणी दिलेले आहे. मित्रांनो आज आपण या संपूर्ण लेक्चर मध्ये थोडासा व्हिडिओ लांब गेला म्हणजे मोठा झाला, पण याच्यामध्ये तुम्ही आजच्या टॉपिक मध्ये डिटेल्स मध्ये बघितलेले. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही डबल एक वेळेस पहा. जर काही उद्या जर समजलं असेल परत जा परत पहा आणि याच पद्धती सुरुवात आपण कशा पद्धतीने केली ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर बघा आजच्या क्लासमध्ये आपण व्हर्नियर कॅलिपर म्हणजे काय, व्हर्नियर कॅलिपरचा शोध कोणी लावला, त्याच्यानंतर त्या कोणत्या मटेरियलनुसार बनलेलं असतं, कोणत्या तत्वावर काम करतो आणि त्याच्यावर लिस्ट काउंट कशा पद्धतीने काढायचं आणि त्याच्यानंतर आपले याच्यावर वेगवेगळे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. मित्रांनो तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता. आणि महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर तुमच्या जर ओळखीमध्ये जर कोणी असेल आयटीआय करत असेल किंवा गव्हर्नमेंट
ची स्कीमची कोणी जर तयारी करत असेल तर त्यांना मात्र हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण माहिती आहे का, शेवटी माणूस काम करतं नोकरीसाठी, बरोबर आहे की नाही. कोणी असं आहे का शिक्षण सुकून घरी बसून, शेवटाला प्रत्येकाला वाटतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉब असायलाच पाहिजे. मग ज्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची आपण तयारी करतो त्यावेळेस असे क्वेश्चन 100% येणारच येणार. इव्हन तुम्ही ज्या एखाद्या कंपनीमध्ये जरी गेलं, कंपनीमध्ये जरी काम करत असाल तर त्या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला या वर्नियर कॅलिपरचे तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चन विचारलं जातं की वर्नियर कॅलिपर कोणत्या धातूपासून आहे, लिस्ट काउंट काय आहे, मोजमाप काढून दाखवा. कारण माहिती आहे का, हे कामच आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या गोष्टीला मित्रांनो, याला डिटेल्समध्ये तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. जर एक वेळेस तुम्ही जर या समजलं तर तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. तुम्हाला जर काही परत काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.